शासनाचे दोन विभाग महाराष्ट्रामध्ये काम करतात. एका बाजूला मुंबईमध्ये आमचं जे कार्यालय आहे तिथून अतिशय चांगल्या पद्धतीने मॉनिटरिंग होतं आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन मात्र पुण्यामधून अनेक वर्ष होत असते. या पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणारी सगळी कार्यालय एकत्रित अशा पद्धतीने व्हावीत आणि कामकाजाला गतिमानता आणि प्रशासकीय जे काही एकूण सगळं काम चाललंय ते अजून चांगल्या पद्धतीने व्हावं या उद्देशानं या ठिकाणी नवीन अद्ययावत आणि प्रशासकीय मॉनिटरिंग होताना प्रत्यक्ष इमारतीचा पायाभरणी शुभारंभ त्या ठिकाणी भूमिपूजन आपण केलं. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्यासाठी जे काही निर्णय घेतले जातात त्या सगळ्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचं काम अधिक गतिमान करण्यासाठी या इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्ही करत असलेल्या कामाला अजून गती मिळणार. सर त्याचबरोबर प्रश्न आहे, 4 समित्यांचे अहवाल आहे पण अजूनही ठोस कारवाई नाही. फक्त त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तुम्ही समाधानी आहात का या कारवाईवर? पण अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मंगेशकर हॉस्पिटलच्या एकूण झालेल्या घटनाक्रमानंतर ज्या पद्धतीनं राज्य शासनाच्या वतीने एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग, दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण विभाग, तिसऱ्या बाजूला ट्रस्ट ऍक्ट खाली विधी व न्याय विभाग या सगळ्यांच्या वतीनं ज्या काही सूचना सुधारणा दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये गैरसमजांवर कारवाई, डॉक्टरांच्यावर संबंधित मेडिकल निग्लिजन्सीच्या विषयावरती कारवाई झालेली आहे. त्या हॉस्पिटलला दंड ठोठावलेला आहे. त्या निमित्तानं राज्यातल्या सगळ्याच आरोग्य विभागाच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये मग ते प्रायव्हेट असतील, ट्रस्ट ऍक्टच्या नोंदीचे असतील किंवा शासकीय असतील त्या सगळ्यांच्या मध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही पेशंटला नाकारता येणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर काय करावं याची सुद्धा पॉलिसी बनलेली आहे. खरं तर ही घटना दुर्दैवी आहे परंतु त्या दुर्दैवी घटनेतनं महाराष्ट्रामधले एकूणच रुग्णांचे हक्क हा जो विषय आहे राईट ऑफ पेशंट ज्याला म्हणतो त्या सगळ्याच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची पॉलिसी बनते. त्याचा फायदा राज्यातल्या नागरिकांना होतो. काय नरेश म्हस्के असं म्हणाले की जे नागरिक ते कधी विमानात बसले नव्हते, ते देखील विमानात बसले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रवास करतात. काय वाटतं सर? नरेश म्हस्केने थोडक्यात टीका अशी केली की ज्यांनी कधीही विमानाचं तोंड बघितलं नव्हतं की कधीही विमानात नसते बसले, आमच्यामुळे ते विमानात बसून आणले. काश्मीर हल्ल्यानंतर असं म्हणण्याचा उद्देश त्यांचा नव्हता. आपण जरा समजून घ्या. खरं तर अशा अत्यंत अडचणीच्या आणि ज्या प्रसंगांमध्ये राज्यातले नागरिक की जे पलीकडे जाऊन त्या पर्यटनाला गेल्यानंतर दुर्दैवी घटनेला सामोरे गेले होते त्यांना आधार देण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब गेले होते. सातत्यानं अशा सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेहमी पुढे असणारं व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. ते त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडे आपण सकारात्मक पद्धतीने बघूया. महाराष्ट्रातून मागावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केली जाते. त्यांच्या विधानामुळे रोज जो आहे तो अनेकांमध्ये आलेला पाहायला मिळतो. मुळात त्यांना म्हणण्याचा उद्देश जो आहे तो एवढाच आहे की एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तिथं लोकांना जे आधार देण्याचं काम होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. सर, महाराष्ट्रातून आता पर्यटक किती आहेत हे आकडेवारी जरी सरकारनं समोर आणली असतील तर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांची आकडेवारी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 500 सांगितले, उपमुख्यमंत्री 530 म्हणतात. महायुतीने ठरवलंय का की आकडेवारीचा गोळ करून काही, कारण आकडेवारीच समोर येत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीकडे आपण अशा पद्धतीने बघणं बरोबर नाही. जो प्रसंग उद्भवला त्या प्रसंगानंतर माणसं की ज्या माणसांना फिरायला गेले होते बऱ्याचशा लोकांना या सगळ्या गोष्टींची कल्पना सुद्धा नव्हती. आपल्या आपल्या हॉटेल्समध्ये सुरक्षित राहण्याने तिथून आपल्या नातेवाईकांकडे आणि सरकारकडे संपर्क करणं अशा पद्धतीच्या धावपळीतल्या सगळ्या लोकांना आपल्या राज्य आपत्कालीन कक्ष जो आहे तो संपर्क करतोय. जे लोक असतील त्यांना आणण्यासाठी आणि त्यांना योग्य त्या पद्धतीनं सुरक्षितता पुरवण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केंद्र शासनाच्या मदतीनं आपली महाराष्ट्र शासनाची यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा जिल्ह्याचे आपत्कालीन कक्ष आहे तिथून नोंदणी करायला सांगितले. त्या पेशंटचे नातेवाईक कलेक्टरांच्याकडे नोंदणी करतायत आणि त्या सगळ्यांच्या मोबाईलवरती राज्य शासनाच्या वतीनं संपर्क करण्यासाठी आणि संपर्क झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्रात आणण्यासाठी सुरक्षित पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने शासन प्रयत्न करते. सर, दादा ने कहा कि जो घटना हुई पहलगाम में उसका बदला लेना चाहिए, आदमी जो के पीछे उनको एलिमिनेट कर देना चाहिए. शिवसेना ऐसा हमेशा जो स्ट्रॉन्ग स्टैंड दिया है पाकिस्तान के खिलाफ, क्या कहेंगे आप, किस तरह का बदला? जो घटना पहलगाम में हुई है वो घटना बहुत दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन साथ ही साथ जिस तरह से हमारे जो वहाँ जो पर्यटक गए थे उनके साथ जो घटना हुई वो बहुत हमारे लोगों को लेकिन ये थी और पाकिस्तान ने जिस तरह से इस पे
जिस तरह से अतिरेकों ने काम किया, इसके लिए हम लोगों को भी भारत सरकार ने भी बहुत कड़क कारवाई करना। आंबेडकर साहेब या ठिकाणी सकाळ सकाळ या सगळ्या लोकांना तुम्ही बोलवलं, मात्र हे जे लोक आहेत त्यांचे 3-3 महिने पगार झालेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे मुलं इथं आले त्यांचं म्हणणं की 3-3 महिने पगार नाही. नॅशनल हेल्थ मिशन कडे सातत्यानं राज्यातल्या या गेले 2-3 महिने झाले. खरं तर असं होत नाही, परंतु यावर्षी मात्र 2-3 महिने झाले बजेट आलेलं नाही. खरं आहे, आपले सेक्रेटरी तिथं बसून आहेत. आज सुद्धा मुंबईमध्ये दिल्लीमध्ये सेक्रेटरी आपले बसून आहेत. पगार होतील असं होऊन जातील पगार. म्हणजे काय असं मागं पुढे होते ताई? एखाद्या म्हणजे वेळेस एकीकडे म्हणतात की वेगवेगळे जे मोठी योजना तुम्ही काढल्यात लाडक्या बहीण, त्याच्यामुळे इतर योजनांवर भार आलाय, किंवा इतर जे योजना आहेत त्याच्या काही ना काही मागं पुढे होताना दिसते, किंवा शिक्षण विभागामध्ये देखील हे पाहायला मिळतं अधूनमधून. नॅशनल हेल्थ मिशनच्या एकूण सगळेच फंड्स जे आहेत ते फंड्स मिळायला यावर्षी थोडा उशीर झालाय. खरं तर 31 मार्चला हे सगळे फंड्स यायला पाहिजे होते, परंतु त्याला उशीर झालाय. पण पुढच्या आठवड्या 15 मध्ये हे सगळे फंड्स फायनान्शियल प्रॉब्लेम निघून जातात. चला, थँक्यू. सर लोकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन जागा लागल्या स्पर्धा परीक्षेच्या, त्याच्या संदर्भात आपण काही ठोस पावलं उचलणार आहोत? ते बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल यापूर्वी एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीनंतर प्रत्यक्ष अशा पद्धतीची कुठली चूक होणे यासाठी आपण राज्य शासनाच्या वतीनं सूचना दिल्यात. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारीप्रमाणे सगळीकडे कारवाई सुरू आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीची कुठलीही जर तक्रार आली तर त्याच्यावरती अतिशय गंभीरपणानं सरकार दखल घेईल.